सो हाय एवरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गे रिसेंटली तुमच्या MST CET PCM ग्रुपसाठी फायनल ॲडमिट कार्ड रिलीज झालेलं आहे. आय होप हे तुम्ही चेक केलं असेल आणि सगळ्यांनी तुमचं फायनल ॲडमिट कार्ड डाउनलोड केलं असेल. आता हे तुमचं ॲडमिट कार्ड तुम्हाला कसं फिलअप करायचं आहे, काय काय डिटेल्स तुम्हाला घरूनच फिलअप करून जायचे आहेत, काय काय डिटेल्स तुम्हाला एक्झाम सेंटरवरती गेल्यानंतर फिलअप करायचे आहेत आणि काय मिस्टेक्स तुम्हाला नाही करायचे आहेत, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. प्लस काही मुलांना काही डाऊट्स होते त्यांच्या ॲडमिट कार्डबद्दल, तर ते सुद्धा डाऊट्स मी तुमच्या ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. सो त्यामुळे तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. कारण की ह्या चॅनलवरती मी तुम्हाला आत्तापासून ते पूर्ण तुमचं ॲडमिशन कंप्लीट होईपर्यंत, तुमचं इंजिनिअरिंग किंवा फार्मसी कॉलेजमध्ये ॲडमिशन कंप्लीट होईपर्यंत मी तुम्हाला पूर्ण गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे, पूर्ण सपोर्ट करणार आहे. सो मेक शुअर टू सबस्क्राईब दिस चॅनल. प्लस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सॲप चॅनलची लिंक प्रोव्हाइड केली आहे, तर ते तुम्ही व्हॉट्सॲप चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा. सगळ्यात पहिले तुम्हाला ॲडमिट कार्डवरती चेक करून घ्यायचं तुमचा कॅन्डिडेट फुल नेम बरोबर आहे की नाही. आता ह्या ते भरपूर मुलांना डाऊट आहे की दादा माझ्या ॲडमिट कार्डवरती 2 कॅन्डिडेट फुल नेम दिले. एक आहे कॅन्डिडेट फुल नेम ॲज पर SSC आणि सेकंड आहे कॅन्डिडेट फुल नेम ॲज पर आधार कार्ड. बट दोन्हीचे सिक्वेन्स ना हे वेगवेगळे आहेत. सगळ्यात पहिले कॅन्डिडेट फुल नेम ॲज पर SSC मध्ये माझं सगळ्यात पहिले सरनेम आहे, त्याच्यानंतर फर्स्ट नेम आहे आणि त्याच्यानंतर फादर्स नेम आहे. बट कॅन्डिडेट फुल नेम ॲज पर आधार ऑटो फेचमध्ये सगळ्यात पहिले माझं नेम आहे, माझा फर्स्ट नेम आहे, त्याच्यानंतर माझा फादर्स नेम आहे आणि त्याच्यानंतर लास्टला माझा सरनेम आहे. तर दोन्ही नेमचे ना सिक्वेन्स वेगवेगळे आहेत. तर ह्याच्याने काय प्रॉब्लेम होईल का? लक्षात घ्या की काही प्रॉब्लेम नाही होणार. जरी एका नेममध्ये सरनेम पहिले असेल, दुसऱ्या नेममध्ये तुमचा फर्स्ट नेम पहिले असेल, त्याच्याने काही प्रॉब्लेम होणार नाही. बट जर तुमच्या कॅन्डिडेट फुल नेममध्ये स्पेलिंग मिस्टेक असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला थोडाफार प्रॉब्लेम होऊ शकतो. आता त्या केसमध्ये तुमचं ह्याच्यावर सोल्युशन काय आहे तर ते पण मी तुम्हाला पुढे सांगेन, त्याचं तुम्ही काही पण टेन्शन नका घेऊ. त्याच्यानंतर खाली आपण बघितलं तुमचा आधार नंबर दिलेला आहे, तुमची डेट ऑफ बर्थ ह्याची दिलेली आहे. खाली तुम्हाला युजर नेम आणि तुमचा पासवर्ड दिला आहे. आता ह्या युजर नेममध्ये हा जो तुम्हाला नंबर दिला आहे आणि पासवर्डच्या पुढे तुम्हाला तुमची जी डेट ऑफ बर्थ दिली आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की हे तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड तुम्हाला कॉम्प्युटरमध्ये एंटर करावं लागेल. जेव्हा पण तुम्ही सीईडच्या एक्झामला जाल, तुम्ही कॉम्प्युटरसमोर बसाल तर त्या तिकडे सगळ्यात पहिले सीईडची एक्झाम सुरू व्हायच्या आधी तुम्हाला लॉग इन करावं लागतं. तुम्हाला युजर नेम आणि तुमचा पासवर्ड तुम्हाला एंटर करावा लागतो. तर त्या तिकडे तुम्हाला युजर नेममध्ये हा नंबर तुम्हाला एंटर करायचा आहे आणि पासवर्डच्या ठिकाणी तुमची डेट ऑफ बर्थ जे तुम्हाला ह्या दिलेले आहे तर ते तुम्हाला एंटर करायचं आहे. आता त्या तिकडे तुम्हाला काय काय सिलेक्ट करायचं असतं, नक्की तुमची सीईडची एक्झाम कॉम्प्युटरवर कशी होते हे मी पूर्ण डिटेलमध्ये एका व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर ती व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करून घ्या. त्या व्हिडिओमध्ये तुमच्या सीईडच्या एक्झामचा रिअल इंटरफेस कसा असतो, काय काय तुम्हाला डिटेल्स फिलअप करायचे असतात, तुमचे इन्स्ट्रक्शन काय काय असतात, कलर कोड काय असतं, A to Z सगळी माहिती त्या व्हिडिओमध्ये मी प्रोव्हाइड केली आहे. तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे. तर ती व्हिडिओ तुम्ही नक्की चेकआउट करा. त्याच्या खाली तुम्हाला डेट ऑफ CET एक्झामिनेशन दिलेलं असेल, हे तुमचे फायनल डेट्स आहेत आणि एक्झामिनेशन टाईमसुद्धा दिलेला असेल, नक्की कुठली तुमची शिफ्ट आहे हे सगळे डिटेल्स तुम्हाला दिलेले असतील. आता तुमची एक्झामची डेट कुठली आहे, कोणती शिफ्ट आहे हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. खाली तुम्हाला रिपोर्टिंग टाईम दिलेला आहे. आता जो तुम्हाला रिपोर्टिंग टाईम दिला आहे त्याच्याच बाजूला तुम्हाला गेट क्लोजर टाईम दिला आहे. आता ह्या इकडे ह्या कॅन्डिडेटची शिफ्ट नंबर 1 आहे, ह्याची सकाळी एक्झाम आहे, सकाळी 9 वाजता ह्याची एक्झाम स्टार्ट होणार आहे. तर त्यामुळे ह्याच्या ॲडमिट कार्डवरती रिपोर्टिंग टाईम दिला आहे 7:30 AM चा. सो तुमच्या ॲडमिट कार्डवरती जो पण तुम्हाला रिपोर्टिंग टाईम दिला आहे त्या टायमाला तुम्हाला एक्झामिनेशन सेंटरवरती पोहोचलंच पाहिजे. तुमचा गेट क्लोजर टाईम पुढे दिलेला आहे 8:30 AM. सो जो पण तुमचा गेट क्लोजर टाईम दिला आहे हा तुमचा लास्ट टाईम असणार आहे तुम्हाला एक्झाम सेंटरमध्ये एंट्री मिळण्याचा. जर तुम्ही 8:30 पेक्षा लेट गेलात तर त्याच्यानंतर तुम्हाला एक्झाम सेंटरमध्ये एंट्री मिळणार नाही. सो त्याच्यामुळे गेट क्लोजर टाईमच्या आधीच तुम्ही एक्झाम सेंटरवर पोहोचायचा ट्राय करा. 1 ते 1.5 तास आधीच तुम्ही एक्झाम सेंटरवर पोहोचाल, म्हणजे तिकडे जाऊन तुम्हाला काही घाई गडबड होणार नाही. त्याच्या खाली तुम्हाला सगळे डिटेल्स दिले असतील, जे डिटेल्स तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये एंटर केले होते. खाली तुम्हाला एक्झामचा पूर्ण ॲड्रेस दिलेला असेल तर हा पण ॲड्रेस तुम्ही चेक करून घ्या. आता जर तुम्ही ह्या ते राईट साईडला बघितलं तर तुमचा फोटोग्राफ तुम्हाला दिलेला आहे आणि तुमची सिग्नेचर तुम्हाला ह्याची दिलेली आहे. जो पण फोटोग्राफ तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना अपलोड केला होता आणि सिग्नेचर स्कॅन करून अपलोड केली होती तर तोच फोटोग्राफ आणि सिग्नेचर तुम्हाला ह्याचे दिलेला असेल. खाली तुम्हाला एक बॉक्स दिलेला आहे, ह्याची तुम्हाला काय लिहून दिलं आहे, प्लीज अफिक्स युअर रिसेंट कलर फोटो अँड साईन अक्रॉस इट. म्हणजे ह्या बॉक्सवरती तुम्हाला तुमचा एक रिसेंट कलर फोटो तुम्हाला पेस्ट करायचा आहे आणि त्याच्या अक्रॉस तुम्हाला साईन करायचे. मेन म्हणजे सगळ्यात पहिले प्रोसेस काय करायची आहे की हे जे फायनल ॲडमिट कार्ड आहे हे तुम्ही डाउनलोड करा, ह्याची तुम्ही प्रिंट काढा.
प्रिंट तुम्ही कशी काढाल, कलर प्रिंट काढायची की ब्लॅक अँड व्हाईट काढायची, लक्षात घ्या दोघांपैकी कोणतेही चालेल, कलर प्रिंट पण चालेल किंवा ब्लॅक अँड व्हाईट पण चालेल, बट त्याच्यावरती जे पण डिटेल्स आहेत हे सगळे क्लिअरली विजिबल असले पाहिजेत. मी तुम्हाला रेकमेंड करेन की कलर प्रिंट काढा, कारण की कलर प्रिंटवरती जे पण डिटेल्स आहेत हे सगळे प्रॉपरली विजिबल होतात. सो त्यामुळे तुम्ही कलर प्रिंट काढा. कलर प्रिंट काढल्यानंतर ह्या इकडे तुमचा रिसेंट कलर फोटो तुम्हाला पेस्ट करायचा आहे. आता कसा पेस्ट करायचा आहे तर त्याचं मी ह्यात एक एक्झाम्पल दाखवतो. या इथे मी म्हणजे डिजिटलीच ह्यात एक फोटो पेस्ट केलेला आहे, बट तुम्हाला प्रिंट आउट काढून पेस्ट करायचा आहे. तुम्ही ते चेक करू शकता, वरती आपल्याला फोटो दिलेला आहे जो की ऑलरेडी आपल्या ॲडमिट कार्डवर प्रिंट होऊन आलेला असेल. ह्या इकडे तुम्हाला सिग्नेचर पण दिलेली आहे. आता जिथे तुम्हाला बॉक्स दिला होता तुमचा फोटोग्राफ पेस्ट करण्यासाठी, त्या तिकडे तुम्हाला असा फोटोग्राफ तुम्हाला पेस्ट करायचा आहे. आता ह्या इकडे पण भरपूर मुलांना प्रश्न येतात की दादा जो फोटोग्राफ वरती दिलाय तोच फोटोग्राफ आपल्याला खाली पेस्ट करायचा आहे का, वेगळा फोटो पेस्ट केला तर चालणार नाही का. बघा ह्या इथे वरती जो फोटोग्राफ दिलाय तोच फोटोग्राफ तुमच्याकडे असेल तर तोच तुम्ही ह्या इथे पेस्ट करू शकता. बट जर तुमच्याकडे हा वरती फोटोग्राफ दिलाय तो फोटोग्राफ तुमच्याकडे नाही आहे तर ह्या इकडे तुम्ही दुसरा फोटो पण पेस्ट करू शकता. जो पण तुमचा रिसेंट कलर फोटो आहे, रिसेंटली काढलेला फोटो आहे, तर तो फोटो ह्या इथे पेस्ट करू शकता. त्या तिकडे त्यांना काय व्हेरीफाय करायचं असतं की दोन्ही फोटोमध्ये जो फेस आहे हा मॅच होतोय की नाही. जर फेस मॅच होत असेल तर त्या तिकडे तुमचा विषय संपून जातो. तर ह्या इकडे तुम्ही वेगळा फोटो पण पेस्ट करू शकता किंवा तुम्ही सेम फोटो असेल तुमच्याकडे तर तो पण तुम्ही पेस्ट करू शकता. आता ह्या इकडे तुम्ही फोटोग्राफ पेस्ट केल्यानंतर ह्या इथे तुम्हाला ह्याची अक्रॉस साईन करायची आहे. आता साईन कशी करायची तर हे मी तुम्हाला सांगतो. लक्षात घ्या, अक्रॉस साईन म्हणजेच काय की अर्धी साईन तुमच्या फोटोच्या बाहेर आली पाहिजे आणि अर्धी साईन तुमच्या फोटोच्या वरती आली पाहिजे. बट कुठली साईन कराल तर बघा वरती जी पण तुम्हाला साईन दिलेली आहे, जी साईन तुमच्या ॲडमिट कार्डवरती ह्या इथे प्रिंट होऊन आलेली आहे तीच साईन तुम्हाला ह्या इथे अक्रॉस साईन करायची. आता हे कसं करायचं आहे तर बघा जसे की ह्या इथे आपली बाबूरावची ही साईन आहे, तर ह्या इकडे मी काय करेन की अर्धी साईन मी ह्याच्या फोटोच्या बाहेर करेन आणि अर्धी साईन माझ्या फोटोच्या वरती. म्हणजे साईन करताना काय झालं पाहिजे की अर्धी साईन तुम्ही फोटोच्या बाहेर केली पाहिजेत आणि अर्धी साईन तुमच्या फोटोच्या वरती आली पाहिजे. तर अशी तुम्हाला अक्रॉस साईन करायची आहे. ही साईन केल्यानंतर तुमचे ह्या इथे ही स्टेप कंप्लीट झाली. म्हणजे तुम्ही ते फोटोग्राफ पेस्ट केलात आणि त्याच्या अक्रॉस तुम्ही साईनसुद्धा केलेली आहे. साईन कुठल्या पेननी करायची, ब्ल्यू पेननी करायची, ब्लॅक पेननी करायची, कुठल्याही पेननी करू शकता. ब्ल्यूनी पण करू शकता, ब्लॅकनी पण करू शकता, बट जेल पेननी नका करू कारण की त्याच्यानंतर काही प्रॉब्लेमसुद्धा होऊ शकतो. तर बॉल पेननीच तुम्ही साईन करा. त्याच्यानंतर खाली ना ह्या इकडे सगळे तुमच्या एक्झाम सेंटरचा ॲड्रेस दिल्यानंतर तुम्हाला हे ते 2 बॉक्स दिलेत. आता ह्या बॉक्समध्ये पण तुम्हाला साईन करायची आहे, बट लगेच करू नका. लक्षात घ्या, ह्या तुम्हाला काय दिलं आहे सगळ्यात पहिले कॅन्डिडेट सिग्नेचर. ह्या बॉक्समध्ये तुम्हाला साईन करायची आहे आणि ह्या इकडे बाजूला दिलं आहे इन्व्हिजिलेटर सिग्नेचर. ह्या इकडे तुमच्या एक्झाम हॉलमध्ये जो पण इन्व्हिजिलेटर असेल, इन्व्हिजिलेटर म्हणजेच काय की जो पण सुपरवायझर असेल तर तो साईन ह्या इकडे करणार आहे. बट आता ही साईन तुम्हाला इथे लगेच करायची नाही आहे कारण की ह्याच्या खाली काय लिहून दिलं आहे टू बी साईन इन द फ्रंट ऑफ इन्व्हिजिलेटर. म्हणजे ही साईन ह्या बॉक्समध्ये तुम्ही जी साईन कराल ही तुम्हाला एक्झाम सेंटरवरती गेल्यानंतर करायची आहे. एक्झाम सेंटरवरती गेल्यानंतर तो सुपरवायझर, तो इन्व्हिजिलेटर तुम्हाला सांगेल की ह्या इथे आता तुम्ही साईन करा. तर जी साईन तुम्हाला ह्या इथे तुम्ही केली होती तर तीच साईन तुम्ही ह्या इथे करायची आहे. बट ही साईन तुम्ही घरून करून नाही जायची आहे. लक्षात घ्या, भरपूर मुलांना कन्फ्युजन होतं की दादा कुठली साईन घरून करून जायची आहे, कुठली साईन एक्झाम सेंटरवरती करायची आहे. लक्षात घ्या की ह्या इथे ॲडमिट कार्डवरती तुम्ही जो फोटो पेस्ट कराल त्याच्या अक्रॉस जी तुम्ही साईन कराल हे तुम्हाला घरूनच करून द्यायचं आहे. घरीच तुम्हाला फोटो पेस्ट करायचे आणि त्याच्या अक्रॉस तुम्हाला साईन करायचे. बट त्याच्या खाली जो ह्या इकडे तुम्हाला बॉक्स दिलेला आहे ह्या बॉक्समध्ये तुम्हाला घरी साईन नाही करायची. जेव्हा तुम्ही एक्झाम सेंटरवरती जाल तर त्या तिकडे गेल्यानंतर तुमचं इन्व्हिजिलेटर तुम्हाला सांगेल की येस आता तुम्ही ह्या इथे साईन करा, तेव्हाच तुम्ही ह्या इथे साईन करायची. आय होप हा तुमचा डाऊट इथे क्लिअर झालेला असेल. त्याच्या खाली तुम्हाला सगळे इन्स्ट्रक्शनचा पेज वगैरे दिलेला आहे. आता हा इन्स्ट्रक्शनचा पेज मॅन्डेटरी नाही आहे, ह्याची तुम्ही प्रिंट नाही काढली तरी पण चालेल. मेन म्हणजे आहे हा आपला फर्स्ट पेज. ह्या फर्स्ट पेजची तुम्हाला प्रिंट काढायची आहे. प्रॉपर वेनी तुम्ही प्रिंट काढा, कलर प्रिंट काढा किंवा ब्लॅक अँड व्हाईट काढली तरी चालेल, बट सगळं क्लिअरली विजिबल असलं पाहिजे. त्याच्यावर तुमचा रिसेंट कलर फोटो तुम्ही पेस्ट करा. कुठलाही फोटो चालेल, जो फोटो वरती दिलेला आहे तो फोटो असेल तरी पण चालेल. जर तुमच्याकडे हा सिमिलर टाईपचा फोटो नसेल तर ह्या इकडे तुम्ही वेगळा फोटो पेस्ट केला तरी पण चालणार आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला अक्रॉस साईन करायची आहे, घरूनच करून जायचं आहे. आणि ह्या खालच्या बॉक्सवरती ह्या इकडे हा जो बॉक्स आहे या इकडे एक्झाम सेंटरवरती गेल्यानंतर साईन करायची आहे. आय होप हे सगळे डिटेल्स तुम्हाला समजलेले असतील. जर तुम्हाला सगळं समजलेलं असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की येस दादा आय गॉट इट, मला हे सगळं समजलं. म्हणजे मला समजेल की जे पण मी तुम्हाला सांगतोय हे किती मुलांना समजते. तर त्यामुळे मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका. आता भरपूर मुलांचं हे आहे त्या कॅन्डिडेट नेममध्ये मिस्टेक झालेलं असेल, डेट ऑफ बर्थमध्ये मिस्टेक झालेली असेल किंवा काही जेंडर वगैरेमध्ये मिस्टेक झालेलं असेल.
तर त्या केसमध्ये सीड्सनी तुम्हाला ते एक फॉर्म दिलेला आहे, तुम्ही ते चेक करू शकता. क्लिक हिअर टू डाउनलोड अंडरटेकिंग फॉर करेक्शन इन नेम ऑर जेंडर. तर हा जो फॉर्म आहे यावर क्लिक करून तुम्ही अंडरटेकिंग फॉर्म डाउनलोड करून तो फिल करून घेऊन जाऊ शकता. ह्या इकडे फिल करून गेल्यानंतर एक्झाम सेंटरवर तुम्हाला काही पण प्रॉब्लेम होणार नाही आहे. जर तुम्हाला अंडरटेकिंग फॉर्मवर पण एक सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, मी ती व्हिडिओ नक्की तुम्हाला प्रोव्हाइड करेन. सो आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर काही डाऊट्स असतील तर अगेन मला इंस्टाग्रामवर पर्सनली कनेक्ट होऊन विचारू शकता. माझी इंस्टाग्रामची आयडी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. ऑल्सो आपला व्हॉट्सॲप ग्रुपसुद्धा जॉईन करून ठेवा, व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून ठेवा, कारण की त्याच्यावरती मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स वगैरे प्रोव्हाइड करणार आहे. जसे शिफ्ट वाईज मला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मिळतील तसं मी ते तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तर त्याचीसुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आणि जर तुम्ही अजून ह्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लवकरात लवकर लाईक करून घ्या. आणि कॉमेंट सेक्शनच्या बाजूला हाईपचं ऑप्शन आहे, तर ह्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त हाईप करा, कारण की ही व्हिडिओ जेवढी तुम्ही हाईप कराल तेवढे ही व्हिडिओ अजून जास्त मुलांपर्यंत पोहोचेल, अजून जास्त मुलांची हेल्प होईल. तर त्यामुळे तुम्ही हाईपसुद्धा नक्की करा. सो गाइस दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड बघू.